शेती व्यवसाय उद्ध्वस्त करणारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा, तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला तीव्र विरोध करावा, यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज कोल्हापुरात पार पडली। महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च होत असले तरी हजारो शेतकऱ्यांचे जमीन हक्क हिरावले जाणार आहेत। या महामार्गामुळे पूरस्थिती ही अधिक भीषण होणार आहे। याशिवाय कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे कोल्हापूर सांगली परिसरातील शेती आणि लोकजीवन धोक्यात येणार असल्याचं विजय देवणे यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकार शेतकऱ्यांचं मत विचारात न घेता जबरदस्तीने जमीन संपादन करत असून जाणीवपूर्वक शक्तीपीठ महामार्गाला समर्थन मिळते असा खोटा प्रचार केला जात आहे। या विरोधात व्यापक जनजागृतीसाठी लवकरच कोल्हापुरात भव्य मेळावा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। माजी नगरसेविका भारती पवार यांनी देखील लढा चालूच राहणार असल्याचा इशारा दिला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासियांनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेला आहे। आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे आणि म्हणून शक्तीपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे असे समजून हा लढा इथून पुढे तीव्र केला जाईल। ज्या पालकमंत्र्यांनी याच्यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असं सांगून GR दाखवला होता त्या पालकमंत्र्यांनी आता तो GR कुठं गेला हाही माझा प्रश्न आहे। या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्राध्यापक उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।